श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला खूप महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावास्या तिथी देखील विशेष महत्त्वाची मानली जाते. यंदा वर्षातील पहिली शनी अमावास्या ही शनिवारी 29 तारखेला येत आहे. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जाते. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी काही खास उपाय केले जातात. यंदाचा शनी अमावस्येचा दिवस हा खूप खास असणार आहे, कारण सुमारे 2.5 वर्षांनी शनी ग्रह राशी बदलणार आहेत आणि सूर्यग्रहणही 29 मार्चला असणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे, कारण ही मराठी वर्षातील शेवटची शनी अमावस्या आहे. शनीची 7:30 सुरू असेल, शनीची ढैया सुरू असेल, तर या दिवशी शनिदेवांची तसंच पितरांची सेवा उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडीअडचणी दूर होतात. घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होतं आणि तुम्हाला शनिदेवांचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं असं वाटत असेल, तर उद्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शनिवारी आलेल्या शनी अमावस्या किंवा फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कुटुंबाची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तसं तर अमावस्या तिथी दर महिन्याला येते, परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते. पण आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल, तर किमान शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्येला पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते. आता उद्या आलेली शनी अमावस्या तिथी ही 29 मार्च 2025 वार रविवारी आहे. उद्याच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते, त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन देखील अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो. त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नाही, तर या सर्व कारणांमुळे समजतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणं गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं. आणि यासाठीच दर अमावस्येला महिलांनी या काही गोष्टी ज्या आहेत त्या न चुकता कराव्यात. काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील. तर हे सगळे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून आपल्याला ठेवायची आहे. तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवायची आहे. तसेच महिलांनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचा आहे. पहा, जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो, तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात. पितरांची सेवा करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप साऱ्या सेवा करता, उपाय करता,
पण पितरांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला, स्वतःला हा त्रास जाणवू शकतो. कारण पितरांची जर सेवा राहिली तर पितृ जे आहेत ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहे तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही. त्यामुळे पितरांची सेवा अमावस्येला अवश्य करावी. म्हणजेच कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे. आता प्रश्न असा पडतो, की मग आता काय खाऊ घालायचं? आणि जर कावळा नाही आला तर अशा वेळेस काय करायचं? तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात खाऊ घालू शकता. अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला. घराच्या आसपास एखादा तरी कुत्रा असतो, त्या कुत्र्याला तुम्ही हा घास खाऊ घालायचा आहे. आणि कावळ्याला घास खाऊ घालण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवरती किंवा तुमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरती हा घास कावळ्यासाठी ठेवू शकता. कावळ्यानी हा घास खाल्ला तर तुमचे पितृ जे आहेत ते तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील. त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून, गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी. पहा, महिलांनी हे उपाय दर अमावस्येला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते. जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा. काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातली अडचणी ज्या आहेत, ज्याही समस्या आहेत त्या दूर होत आहेत. मुलांची, पतीची प्रगती चांगली होत आहे. सगळे अडथळे दूर होत आहेत. आता त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशा जी आहे ती पितरांची दिशा मानली जाते. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा वापरू शकता. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, थोडीशी हळद तुम्ही घालायची आहे, त्याचा एक दिवा तुम्ही तयार करायचा. पण मातीची पंथी घेतली तर ती उत्तमच आहे. कारण कणकेचा दिवा तुम्ही प्रत्येक अमावस्येला नाही बनवू शकणार. तर आता प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही मातीची पंथी वापरली तर तुम्ही मातीचीच पंथी दर अमावस्येला वापरायची आहे. आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल. किंवा या दोन्हीपैकी कोणतंही तेल नसेल तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोड वात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा लावताना आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा, असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा नक्की लावू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. ज्यांना अन्नाची गरज आहे, जे भुकेलेले आहेत, त्यांना तुम्हाला अन्नदान अवश्य करायचं आहे. अन्नदान करताना ते शिळे असू नये. नेहमी ताजे अन्नदान करावे. किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळं याचं दान करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे जाणवतील. आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतील. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे. ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे. दही, दूध, तूप, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे. हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात. त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे.
अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत. चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात आणि यामुळे अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ आपल्याला करायची आहे. किंवा जर तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल, हे पंचगव्य तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल. तर ते तुम्ही चिमूटभर अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करू शकता. जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो, तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष जो आहे तो घरामध्ये राहत नाही. त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावेत. आणि आता आपण पाहूयात, की अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली अशी वस्तू ठेवायची आहे. सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. रात्री 12 पर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, कारण रात्री 12 पर्यंत देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि या उपायासाठी तुम्ही मातीची पंती किंवा मातीचं भांडं घेऊ शकता किंवा मातीचं भांडं नसेल तर कापूर आरतीमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलची प्लेट देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. आता मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी घ्यायची आहे. शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. ती शेणाची गौरी घेतल्यानंतर देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. शेणाची गौरी 2 किंवा 4 कापुराच्या वड्या, 2 अखंड लवंगा, 2 वेलची आणि थोडेसे गाईचे तूप असेल तर उत्तम. आपल्याला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या प्लेटवरती प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नाही, तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे. तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, की माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवीचा, कुलदेवताचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. माझ्या पतीची, मुलांची प्रगती होऊ दे. अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर ते जे भांडं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. त्यामध्ये लागेल तसं कापूर हा आपल्याला टाकत राहायचा आहे. उंबरठ्यावरती ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवताचं स्मरण करायचं आहे. ओम श्रीं कुलदेवताय नमः, ओम श्रीं कुलदेवताय नमः किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे. बघा, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या, त्या सगळ्या नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे. जेव्हा गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर आपण यज्ञ, होम यामध्ये करतो, तेव्हा तेथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. पैशाच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगती होते. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. आता या मातीच्या भांड्यामध्ये जी रक्षा तयार होईल तिचं काय करायचं, तर यामध्ये असलेली रक्षा तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी-थोडी लावायची आहे. उर्वरित रक्षा जी आहे ती तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता. यामुळे कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होतं आणि कुलदेवी तसंच देवी लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद प्राप्त होतात. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.